नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता लावण्या ही तिच्या कारच्या इथे उभी असते. त्यावेळेला तिला अर्णवने जे काही ईश्वरीसोबत वागलेलं असतो ते सगळं आठवतं. जेव्हा अर्णवला ईश्वरी मंदिराच्या बाहेर दिसते त्याच वेळेला अर्णव हा ईश्वरीचा हात धरतो आणि तिला घेऊन चाललेला असतो आणि त्याचसोबत त्याने बॅग देखील धरलेली असते. तेव्हा ईश्वरी त्याला म्हणते की अहो सर, तुम्ही हे काय करताय? तेव्हा मग तो म्हणतो की मदत करतोय आणि तो तिला घेऊन जात असतो. हे सगळं तिला आठवतं आणि त्याने तिला जेलस फील होत असतं आणि ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये जी होणार असते, जी त्या दोघांमध्ये एकरूपता येणार असते, त्यामुळे तिला खूप त्रास होत असतो. त्याच वेळेला इथे तिला कॉल येतो आणि तिला आता वल्लरी मामीने कॉल केलेला असतो. तेव्हा वल्लरी मामी म्हणते की अगं, तुला माहिती का इथे काय प्रॉब्लेम चालला आहे? तो अर्णव म्हणे जे कोणी हे सगळं केलं आहे ना, त्या कर्णाच्या गुन्हेगाराच्या मागे लागला आहे आणि हात धुवून लागला आहे. तो सगळं हे शोधायला बघतोय. त्यावेळेला मग आता वल्लरी मामीला लावण्य म्हणते की हो, मला माहिती आहे, उद्या त्याने मीटिंग पण ठेवली आहे. तेव्हा वल्लरी मामी म्हणते की अगं, तू इतकी शांत कशी राहू शकतेस? जर हे सगळं त्याला समजलं आणि तुझ्यापर्यंत जर तो पोहोचला तर त्याला माझ्यापर्यंत पोचायलाही वेळ लागणार नाही आहे आणि मग आपल्या दोघींचीही पूर्णपणे यामध्ये वाट लागेल. तुला कळतंय का काय होणार आहे ते? त्यावेळेला मग आता लावण्य म्हणते की हो, मला माहिती आहे तुम्ही काय बोलताय ते. परंतु कसं आहे ना, मला नेहमीच असं वाटतं की घाबरून केलेली कामं ना नीट होत नाहीत. म्हणूनच तुम्ही शांत डोक्याने काम करा. त्याच वेळेला आता तिथे अर्णव आलेला असतो आणि अर्णव हा तिला विचारतो की काय लावण्या, तू कोणासोबत बोलतेस? असं ऐकल्यानंतर आता लावण्याला इथे धक्का बसलेला असतो आणि ती शांतच बसते. त्याच वेळेला तिकडून वल्लरी म्हणते की अगं, हा कोणाचा आवाज होता का? अर्णव होता का तो? थांब, मी फोन कट करते, असं म्हणून ती आता फोन ठेवून देते. आणि वल्लरी देखील घाबरलेली असते की अर्णवने हे बोलणं ऐकले की काय. त्याच वेळेला आता अर्णवकडे वल्लरी फोन ठेवल्यावर लावण्या बघायलाच लागते. आणि त्याच वेळेला आता अर्णव हा तिच्याजवळ येतो आणि तिला विचारतो की काय, तू कोणासोबत बोलत होतीस? तेव्हा मग ती म्हणते की अरे, ॲक्च्युली ते मी आपल्या सिक्युरिटी हेडबरोबर बोलत होते. तू त्या सगळ्यांची उद्या मीटिंग ठेवली आहेस ना? मग मीटिंगबद्दल सगळ्यांना बोलवा आणि ऑन टाईम बोलवा, असं मी सगळ्यांना सांगत होते. आणि कसं आहे ना, व्यवस्थित कामं केली तर ती नीट होतात. न घाबरता कामं करा, असं मी त्यांना सांगत होते. दॅट्स इट. बाकी काही नाही. सिक्युरिटीशीच बोलणं चालू होतं. तर अर्णव तिच्याकडे संशयाच्या नजरेने बघत असतो आणि अर्णव म्हणतो की येस, बरं झालंस तू त्यांच्याशी बोलून घेतलंस. आता उद्या मीटिंगमध्ये मला कळेल की काय होईल ते. आता उद्या लवकरात लवकर मीटिंग घेतली पाहिजे. चल, लेट्स गो, असं म्हणून तो आता तिच्याबरोबर तिथून निघतो आणि अर्णव आणि ती दोघेजणही आता गाडीत बसतात. ईश्वरी इथे तिच्या रूममध्येच असते आणि अर्णव तिच्याबरोबर जे काही वागला, तिची ज्या प्रकारे काळजी घेतली, या सगळ्याने ती आता गालातल्या घालत हसत असते आणि खुश होत असते. ज्यावेळेला तिला आत्या बाहेर काढते त्याच वेळेला अर्णव हा तिला स्वतः घरात घेऊन येतो आणि अर्णव हा समोर लावण्याच्या नाकावर टिचून ईश्वरी याला घेऊन चाललेला असतो आणि ती विचारते तेव्हा तुम्ही काय करताय? अर्णव उत्तर देतो की मी तुझी मदत करतोय, असं म्हणून तो तिचा हात धरून आता तिला घेऊन जातो. शिवाय दरवाजात तिला आणल्याबरोबर जयवत्या आतमध्ये घ्यायला तयार नसते, परंतु त्यावेळेला तो उत्तर देतो की मी तिच्याबरोबर आलेलो नाही आहे, तर तिने मला इथे घेऊनही आलेली नाही. मी स्वतः तिला इथे घेऊन आलेलो आहे. त्यासाठी तुम्ही असं घराबाहेर ठेवू नका. आणि तुम्ही म्हणताय की तिच्यामुळे तुमची बदनामी झाली. जर मला सांगा की ती अशी रात्रभर बाहेर राहिली आणि जर तिच्याबरोबर काही बरं वाईट घडलं, चुकीचं घडलं, तर तुमची बदनामी होणार नाही का? तिचे आई-वडील इंदोरमध्ये असतात आणि इथे तुमची जबाबदारी आहे तिची व्यवस्थित काळजी घेणं, तिचं व्यवस्थित बघणं. मग ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी बनते की तुम्ही तिला इथे व्यवस्थित जपावं, ठेवावं. त्यामुळे तिला इथेच राहू द्या, नाहीतर खूप मोठं काहीतरी पुन्हा घडून बसेल, असं म्हणून आता अर्णवला हा जयूला समजावतो आणि नंतर या सगळ्यामुळे ती खूप खुश असते आणि ती निघून चाललेली असते. त्याच वेळेला तिथे जयू आत्या येते आणि म्हणते की थांब, काय करतेस तू? आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव, तू तुझ्या त्या बॉसला घेऊन आलीस आणि त्याने तुला इथे राहायला परवानगी मिळवून दिली. याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की माझा तुझ्यावरचा राग हा कमी झालेला आहे. तुझ्यावरचा हा राग माझा अजूनही कमी झालेला नाही. तुझ्याबद्दलची जी चीड आहे ना, ती माझ्या मनात अजूनही आहे. त्यामुळे आता पुन्हा तसं वागण्याचा प्रयत्न करू नकोस. काय मिळतंय गं हे सगळं करून? म्हणजे माझी इतकी बदनामी केलीस तू. तुला कळतंय का की काय करतेस तू हे? अगं, या सगळ्यामुळे आपल्या घरावर, तुझ्या आईबाबावर काय परिणाम होईल याचा विचार तरी केला आहेस का तू? आणि हो, हे सगळं वागताना तुला जराही काही वाटलं नाही का? असं ती आता विचारत असते. त्यावेळेला आता ईश्वरी ही गप्पच उभी असते.
जयू आत्या म्हणते की आता इथून पुढे मी जसं म्हणते ना तसं वागायचं, तसंच करायचं. एक गोष्ट आता लक्षात ठेव ईश्वरी, आता तू घरातून पाऊलही बाहेर टाकायचं नाहीस. जेवढी बदनामी झाली ना तेवढी पुरे झाली. आता इथून पुढे मी काहीही माझ्या मनासारखं मनाविरुद्ध घडू देणार नाही. लक्षात ठेव, आता जे काही झालं ते झालं. तुझ्या बॉसने तुझी जी मदत केली ती केली, परंतु आता इथून पुढे तू त्याच्या ऑफिसमध्ये जायचं नाहीस. तू त्या अर्णव राजशिर्केच्या ऑफिसमध्ये आता काम करायचे नाहीस. लक्षात ठेव, काही झालं तरीही तू ते ऑफिस आता सोडायचंच आहे. हवं तर दुसरं काम शोध, परंतु मला तिथे तू गेलेली चालणारच नाही, असं आता तिला बोलून दाखवते. त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते की अगं आत्या, प्लीज असं बोलू नकोस, असं का बोलतेस तू? त्यावेळेला मग ती म्हणते की हो, मी हेच बोलते तुला दुसऱ्या कुठल्या ऑफिसमध्ये नोकरी सापडली नव्हती का? तुला त्याच ऑफिसमध्ये नोकरी करायची होती का? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो आत्या, मला तिथेच नोकरी मिळाली, मी काय करू? परंतु आता मला अशी माघार घेता येणार नाही. तू मला दुसरं काही करायला सांग, परंतु मला ती नोकरी सोडता येणार नाही. तेव्हा मग आता आत्या म्हणत असते की अगं, तू अशी का बोलते आहेस? नोकरी सोडता येणार नाही म्हणजे असं कोणतं आभाळ कोसळलं आहे तुझ्यावर, जी ती नोकरी तुला सोडता येणार नाही? अगं, जगात अशा ढिगाने नोकऱ्या पडल्यात, परंतु तुला त्याच कंपनीमध्ये का नोकरी करायची आहे? तेव्हा मग ती म्हणते की असं नाही आहे, काहीच नाही आहे, परंतु त्यामागे एक खूप मोठं कारण आहे. त्या कारणामुळे मी त्यांच्याच ऑफिसमध्ये नोकरी करायला हवी. तेव्हा मग आत्याला धक्का बसतो. ती म्हणते की काय काय बोलतेस तू हे? तेव्हा मग तिला सगळा प्रकार आता ईश्वरी सांगायला सुरुवात करते. ती म्हणते की अगं आत्या, मला त्यांच्याकडे खूप मोठं देणं लागतं, म्हणूनच मला त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करायला लागेल. आणि जी आईबाबांची चेन आहे ना, जे लॉकेट जे माझ्याकडे होतं ते त्यांच्याकडे आहे, म्हणून काही झालं तरीही मला आता त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करावं लागणार. तेव्हा मग आता जयू आत्या म्हणते की अगं, हे सगळं काय आहे? तू त्याच्यापाशी लॉकेट का दिलंस? आणि अशा सगळ्या गोष्टी का घडल्यात? तेव्हा मग आता नम्रता म्हणते की अगं आत्या, असं काय बोलतेस तू? तिला निदान विचार तरी की काय घडलं होतं, आणि तू लगेचच तिच्यावर आरोप का करत सुटली आहेस? आणि हे सगळं जिने केलं आहे ना, ते फक्त तिने तुझ्यासाठी केलं आहे, लक्षात आलं का? तेव्हा मग जयू म्हणते की काय माझ्यासाठी? म्हणजे नक्की काय घडलं होतं? माझ्यासाठी काय केलं आहे? असं ती आता तिला विचारते. त्याच वेळेला मग आता नम्रता म्हणते की तुझ्यासाठी त्या दिवशी तुला आठवतं आहे ना काय घडलं होतं? तुला त्रास होत होता म्हणूनच तिने हा सगळा निर्णय घेतला. तेव्हा मग आता ती सगळी स्टोरी सांगायला सुरुवात करते. त्या दिवशी जयू आत्याला त्रास व्हायला सुरुवात होतो आणि तिचा जो अस्थमाचा पंप असतो तो देखील खाली झालेला असतो. त्यामुळे तिला त्रास होत असताना ईश्वरी आता घाईघाईने निघालेली असते. परंतु ईश्वरी निघालेली असताना रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक असतं. तिला आता अजिबात वेळ नसतो, म्हणूनच आता ईश्वरी ही गाड्यांवर चालत चालत निघालेली असते. परंतु तिच्या एका हातात हेल्मेट असतं आणि ते हेल्मेट आता पडतं आणि बरोबर ते अर्णवच्या गाडीच्या काचेवर जाऊन समोर फ्रंटवर पडतं आणि त्याच्या गाडीची काचही फुटली जाते. आणि तेच वेळेला आता अर्णव हा बाहेर निघतो आणि तिला खूप काही बोलतो. त्याच वेळेला ईश्वरी देखील खाली पडलेली असते. अर्णव बाहेर येतो आणि तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की हे काय केलंस तू? माझ्या गाडीची काच फोडली आहेस तू. तेव्हा ती म्हणते की माझी तशी अर्जन्सी होती आणि गणूपप्पाची कसम, तुझे पैसे दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्यावेळेला मग तो म्हणतो की काही झालं तरीही माझ्या काचचे या 50,000 रुपये तुला द्यावेच लागतील. आणि त्याच वेळेला ईश्वरीचं लॉकेट हे त्याने ठेवून घेतलेलं होतं. आता हे सगळं जयू आत्याला ती सांगते आणि तिला धक्का बसतो. ती म्हणते की बापरे, अजून तू काय काय करून ठेवलेलं आहेस ना, काहीच कळत नाही आहे. अगं, किती घोळ घालून ठेवणार आहेस अजून तू? किती काय काय करून ठेवणार आहेस ना, खरंच मला काही माहिती नाही, असं आता जयू आत्या तिला म्हणत असते. आणि त्यानंतर ती तिकडून निघून जाते. नम्रतालाही हे सगळं माहीत असतं, यामुळे तिलाही धक्का बसलेला असतो. त्याच वेळेला इथे आता नम्रता म्हणते की हे बघ ईश्वरी, काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. तिला समजेल हळूहळू तू काय केलंस आणि कशासाठी केलं आहेस ते. बरं, आता सगळं टेन्शन डोक्यातून पूर्णपणे काढून ठेव आणि चल, तू जेवतेस का? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो चालेल. मग तिला नम्रता म्हणते की बरं चल, पटकनी जेवून घे, असं म्हणून ती आता तुला ताट वाढते म्हणून तिकडून निघून जाते. आणि त्याच वेळेला इथे आता ईश्वरी ही तिच्याकडे बघतच बसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, ईश्वरी ही सकाळी निघालेली असताना तिथून मागून राकेश तिला आवाज देतो आणि म्हणतो की ईश्वरीजी. तेव्हा ती हसतच त्याच्याकडे आता बघत असते आणि राकेश म्हणतो की निघालात तुम्ही, आणि काय झालं, तुमचं सगळं व्यवस्थित आहे ना? त्याच वेळेला मग ती म्हणते की हो, सगळं काही व्यवस्थित झालं, बढिया एकदम. काय ना, त्या दिवशी अर्णव सर आले आणि त्यांनी माझ्या आत्याला समजवलं, त्यामुळे मला घरात घेतलं तिने. त्यांनी सगळं काही एकदम सेट करून टाकलं. मग आत्या मला काही बोलू पण नाही शकली, आम्ही आता घरातच राहतोय.
तेव्हा हे ऐकल्यावर राकेशला जरासं नाराज व्हायला होतं. तो म्हणतो की काय अर्णव म्हणजे तो तुमचा बॉस? तेव्हा मग ती म्हणते की हो तो बॉसच. त्यांनी मला त्या दिवशी घरी सोडलं आणि मग आत्या काहीच बोलू शकली नाही. तेव्हा तो आता नाराज होऊन म्हणतो की अच्छा, म्हणजे मी तुम्हाला मदत करत होतो ते तुम्हाला चालत नव्हतं. तुमचा मानमध्ये येत होता, परंतु जेव्हा त्या बॉसने मदत केली ते तुम्हाला चाललं. तेव्हा मग ती म्हणते की प्लीज राकेशजी असा गैरसमज करून घेऊ नका. काय आहे ना, की त्या दिवशी मी तिथेच एकटी देवळाजवळ होते, परंतु त्याने मला मदत केली आणि त्याच वेळेला इथे आता राकेश हा बाजूला मान करून उभा असतो. त्याच्या मानेला लागलेले जे खून असते बोचकरलेलं ते तिच्या लक्षात येतं आणि ती म्हणते की राकेशजी हे तुमच्या मानावर काय लागलं आहे? हे कसले डाग आहेत? असं आता ती त्याला विचारते आणि राकेशला काय बोलावं हे काहीही सुचत नाही. नंतर आता इथे अर्णवने ऑफिसमध्ये सिक्युरिटी गार्डची मीटिंग बोलावलेली असते आणि तो त्यांना विचारतो की त्या दिवशी काय घडलं हे मला नक्की सगळं कळायला हवं आहे. म्हणजे अर्णव राजशिर्केच्या ऑफिसमध्ये तिच्या एका एम्प्लॉईची किडनॅपिंग होते. त्याचबरोबर अर्णव राजशिर्के हा सात्विक फॅशनचा CEO आहे आणि त्याला देखील गायब केलं जातं आणि तुमची सिक्युरिटी सिस्टम तिथे गप्प उभी आहे. हे काय याला काय समजायचं आहे मी? त्यावेळेला लावण्य म्हणते की यार ॲक्च्युली हे सगळे व्यवस्थितच काम करत होते. मग आता अर्णव खूप चिडलेला असतो आणि म्हणतो की मग जर व्यवस्थित काम सुरू होतं तर मग हे घडलंच कसं? या सगळ्या गोष्टी कशा घडल्या? आणि मला सांगा की तिकडचा जो आपल्या मागच्या लेनचा कॅमेरा आहे CCTV कॅमेरा त्याचं फुटेज तुम्ही पाहिलंत का? त्याच्यात काही दिसलं आहे का? त्यावेळेला मग सिक्युरिटी गार्ड म्हणतो की नाही सर, ॲक्च्युली ना तो कॅमेरा 2 दिवसांपासून बंद आहे. तेव्हा तो म्हणतो की घ्या, म्हणजे जिथे काही प्रकार सगळा घडला तिथलं CCTV फुटेज पण बंद आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये काय समजायचं आहे मी? त्या दिवशी तुम्ही सगळेही आळीपाळीने राऊंडसाठी जाता बरोबर ना? मागच्या बाजूला देखील तुमचा राऊंडअप असतो. मग त्या रात्री असं काय झालं होतं? कोणी तिथे राऊंडसाठी का गेलं नव्हतं? हे बघा, मी ना अशी माझ्या कामामध्ये दिरंगाई अजिबातच खपवून घेणार नाही. तुम्ही जे काही करताय ना त्याबद्दल मी आता तुम्हाला माफ करणार नाही. कारण इतकी जी मोठी गोष्ट घडली ना, त्यामुळे ऑफिसची आणि माझी सगळ्यांचीच खूप बदनामी झालेली आहे. म्हणून आता इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरी ते CCTV फुटेज हे मला मिळालंच पाहिजे. मला एक कळत नाही आहे, आपल्या ऑफिसच्या मागच्या लेनमध्ये हा प्रकार घडतो. त्यावेळेला तिथले लाईट्सही बंद होतात, CCTV फुटेजही बंद होतं, कॅमेरा खराब होतो. म्हणजे नक्की काय आहे? मला एक गोष्ट सांगा की तुम्ही कोणी याच्यापैकी याच्यामध्ये सामील तर नाही आहे ना? या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचा तर काही हात नाही आहे ना? असं तो विचारतो. त्याच वेळेला त्यातला एक सिक्युरिटी गार्ड म्हणतो की नाही सर, खरंच सांगतोय मी, त्यामध्ये आमचा काहीच हात नाही आहे. आमच्यापैकी कोणीही असं काहीच करणार नाही सर. खरंच सांगतोय आम्ही असं काही केलेलं नाही आहे. त्या ठिकाणी आमचाही राऊंड असतो, परंतु त्यावेळेला आम्हाला तिथे संशयास्पद असं काहीही आढळलेलं नव्हतं. प्लीज सर आमच्यावर विश्वास ठेवा. त्यावेळेला मग आता अर्णव चिडतो आणि म्हणतो की शट अप, चला निघा इथून आणि मला लवकरात लवकर अपडेट्स पाहिजेत. असं म्हणून ते दोघंही आता तिथून निघून जातात. आणि त्याच वेळेला अर्णव हा डोक्याला हात लावून बसलेला असतो आणि मग तो म्हणतो की हे बघ लावण्या, ते CCTV व्यवस्थित असणं हे तुझी रिस्पॉन्सिबिलिटी होती बरोबर ना? मग तुला लक्ष नाही ठेवता आलं का त्या CCTV फुटेजकडे किंवा त्या कॅमेराकडे? तेव्हा मग ती म्हणते की यार माझं लक्ष होतं, परंतु पुन्हा रिपेअर केलं आणि पुन्हा खराब झालं. तो म्हणतो की हे बघ, काही झालं तरीही तुझ्या अशा प्रकारचे उत्तरं मी टॉलरेट करणार नाही. आणि जर तुला असंच काम करायचं असेल, तुला लक्ष देऊन काम करायचं नसेल, तर मात्र तू या ऑफिसमधून निघून जाऊ शकतेस. यू कॅन लिव्ह, गो, असं तो तिच्यावर जोरात ओरडतो. तेव्हा ती काही बोलायला जाणार तेवढ्यातच तो म्हणतो की मला काही ऐकून घ्यायचं नाही, निघ. असं म्हणून तो लावण्याला ऑफिसच्या बाहेर काढून टाकतो. त्यानंतर मग आता इथे ईश्वरी विचारत असते की राकेशजी हे काय आहे? म्हणजे तुम्हाला इतकं सगळं काय लागलं आहे हे? तेव्हा राकेश म्हणतो की ॲक्च्युली काय ना ते ईश्वरीजी, मला ना ॲक्च्युली दाढी करताना लागलं असेल, थोडं ते खरचटलं असेल. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही नाही राकेशजी, अहो ते दाढी करण्याचं नाही आहे. मग राकेश म्हणतो की बरं ते सगळं जाऊ दे, तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतो आहे ना, नाहीतर परत तो भडकू चंद म्हणजे तुमचा बॉस. तेव्हा ती म्हणते की हो हो मी निघते. असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. आणि त्याच वेळेला आता राकेश हा मनातून खूप खुश असतो की ईश्वरी, काही झालं तरीही तू कितीही तुझ्या त्या अर्णवपर्यंत जाण्याचा प्रयत्न कर, परंतु तू माझ्यापर्यंत लवकरात लवकर पोचू शकणार नाहीस. बरं झालं मी थोडक्यात वाचलो, नाहीतर आता खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. ईश्वरीला सगळं काही समजून गेलं असतं. असं आता अर्णव हा बोलत असतो आणि तो तिथेच उभा असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्णव हा ऑफिसमध्येच असतो आणि ईश्वरी विचारते की सर आतमध्ये येऊ का? त्यावेळेला अर्णव म्हणतो की ओके या आतमध्ये. आणि मग ईश्वरी ही आतमध्ये येते आणि अर्णव त्याच विचारांमध्ये असतो.
आणि ती म्हणते की सर ॲक्च्युली ना जे सगळं काही घडलं ना त्यासाठी खरंच थँक्यू. तेव्हा मग अर्णव म्हणतो की इथे काय आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरू आहे का? ठीक आहे राहू दे. तेव्हा ती म्हणते की नाही तसं काही नाही आहे ॲक्च्युली मला खरंच तुम्हाला बोलायचं आहे की जे काही घडलं आहे तुम्ही जे काही काल आत्याची समजूत घातलीत ना त्यामुळेच मला घरी यायला मिळालं नाहीतर मला मिळालं नसतं. त्यामुळे मनापासून थँक्यू असं ती त्याला म्हणत असते. त्याच वेळेला आता ती म्हणते की सर मला ना ॲक्च्युली एक काम होतं. तेव्हा तो म्हणतो की ऑफिसमध्ये आलीस आणि लगेच निघायचं आहे. मग ती म्हणते की नाही सर मला ना गणूबाप्पाची आरती करायची आहे असं ती त्याला आता बोलते आणि त्यावेळेला मग तो ठीक आहे असं म्हणतो. नंतर लावण्या ही बाहेर आलेली असते आणि तिला अर्णव जे काही बोललेलं असतो तिची इन्सल्ट केलेली असते त्यामुळे आता तिला खूपच राग येत असतो. तेवढ्यातच लावण्या आता रागात असताना वल्लरी मामी तिकडे येते आणि वल्लरी येऊन म्हणते की काय गं काय झालं आहे? तेव्हा लावण्य म्हणते की मला ना खूप राग येतो या सगळ्याचा. लावण्या तिला रागात दिसताना वल्लरी विचारते की काय अगं कुठे आहेस कुठे तू? गेल्या दिवसभर तुला मी कॉल करते एकही कॉल रिसीव्ह करत नाही आहेस आणि इथे बघितलं तर छान ऑफिसच्या गार्डनमध्ये आरामात बसली आहेस तू. काय करतेस इतकी? तेव्हा ती म्हणते की काय करणार आहे मी आणखी? तुमच्या त्या अर्णवची बोलणी खाल्ल्याशिवाय मला काही जमतंय का? तेव्हा मग आता ती विचारते की काय झाले नेमकं आता? अर्णव काय बोललाय तुला? तेव्हा मग ती म्हणते की अर्णवने इन्सल्ट केली माझी. ते सिक्युरिटीची कॅमेराज वगैरे सगळं बंद केलं होतं त्यामुळे तो चिडलेला आणि मला म्हणाला सरळ की तुला नीट ऑफिसमध्ये काम करायचं नसेल तर तू ऑफिस सोडून निघून जाऊ शकते लीव असं तो जोरात ओरडला. त्यावेळेला मग ती म्हणते की काय आता ना मला खरंच कळत नाही आहे तो अर्णव काय करणार आहे ते. घरात पण इतक्या पटापट त्याची सगळी तयारी सुरू आहे. असं वाटतंय की लवकरात लवकर तो आपल्यापर्यंत पोहोचतोय की काय? मला तर ना या सगळ्याची खरंच खूप भीती वाटते. तेव्हा लावण्य म्हणते की तुम्ही पण ना नुसतं घाबरण्याचं काम करा बाकी काही करू नका. जे काही घडतंय त्यामुळे मला तर खूप राग येतोय. आणि ती ईश्वरी तर आहेच त्याच्या मागे मागे. पण आता लगेच लावण्य म्हणते की आता काही झालं ना तरी त्या ईश्वरीचा बंदोबस्त करायला हवा. वल्लरी म्हणते की मी तुला तेच बोलायला आली होती की लवकरात लवकर ती ईश्वरी आहे ना तिला काहीतरी केलं पाहिजे. तिचा असा बंदोबस्त केला पाहिजे जेणेकरून आता ती या सगळ्यामधून लवकरात लवकर अर्णवच्या पूर्णपणे बाजूला निघून जाईल. काय करता येईल बरं असा विचार आता ती करत असते. त्याच वेळेला लावण्य म्हणते की यू डोंट वरी त्याची ही तयारी मी आता करून ठेवली आहे. ती ईश्वरी आता इथून हलू शकणार नाही याचीच मी सगळा बंदोबस्त केलेला आहे. त्यावेळेला तिथे आता एक माणूस येतो आणि म्हणतो की बोला लावण्या मॅडम खूप दिवसांनी आठवण काढलीत माझी बोला काय काम आहे. त्यावेळेला मग लावण्या त्याला सगळं काही समजावून सांगते. त्यालाही ते काम कळतं आणि ती म्हणते की व्यवस्थित करायचं आहे यामध्ये काहीही प्रॉब्लेम येता कामा नये. आणि मग ती म्हणते की तुला हवी तेवढी पैसे मी द्यायला तयार आहे परंतु हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे असं म्हणून त्या माणसाला ती तिकडून घालवते. आणि नंतर मग लावण्य म्हणते की वा नक्की काय प्लॅनिंग आहे गं तुझं? तेव्हा मग आता लावण्य म्हणत असते की आता माझं प्लॅनिंग हे एकदम फुलप्रूफ असणार आहे. काही झालं तरी यावेळेला ईश्वरी ही या माणसांच्या तावडीतून सुटणार नाही. आणि मग कायमचा अर्णव माझा आणि ईश्वरी नावाचा काटा हा आमच्या वाटेतनं अगदी बाजूला होऊन जाणार. तेव्हा मग लावण्य म्हणते की मग आता मला तर खरीच मजा येणार हे सगळं बघायला. ती ईश्वरी ही तुमच्या आयुष्यातून कायमची बाजूला होणार आहे. तेव्हा मग आता इथे लावण्य म्हणते की हो काळजी करूच नका असंच होणार आहे. तुम्ही म्हणताय ना तसंच अगदी होणार आहे. आणि तुम्ही ते काय म्हणत असता दॅट इज दॅट हां तेच असं म्हणून ती आता खूप खुश असते. आणि लावण्याने जो काही प्लॅन केलेला असतो तो पूर्णपणे आता ईश्वरीच्या विरोधात ती वापरायला तयार झालेली असते. वल्लरी आणि लावण्या पुन्हा एकदा दोघीजणी एका प्लॅनिंगला लागलेले असतात. त्यानंतर इथे आता अंजली म्हणते की आजी मला तर खरंच खूप चिंता वाटते हा अर्णव आपलं ऐकणार आहे की नाही. त्याच वेळेला आता आजी म्हणते की तू एक काम कर तू ना अर्णवला फोन कर. तेव्हा मग ती म्हणते की आता जर अर्णव मीटिंगमध्ये असेल तर. त्यावेळेला आजी म्हणते की अगं तू कर तरी फोन मग आपण बोलूया त्याच्याशी जे काही बोलायचं ते. त्यावेळेला आता इथे लगेच अंजली म्हणत असते की मी आता अर्णवला कॉल लावते. आणि त्याच वेळेला ती कॉल लावल्यानंतर त्याला सांगते की अर्णव अरे तुझं जे काही काम केलं होतं ते केलंस का? म्हणजे तुला पत्रिकासाठी सांगितलं होतं ना त्या पत्रिका. तेव्हा मग तो म्हणतो की हो हे बघ ताई मी आता घरातूनच निघतोय मी घरी पोचतो आणि मग बोलतो तुमच्याशी. तेव्हा मग आजी म्हणते की नाही नाही एक मिनिट थांब अर्णव मी बोलतीये. तेव्हा मग तो म्हणतो की बोल आजी काय झालं. तेव्हा ती सांगते की एक काम कर तू आता ना ऑफिसमध्ये तिथे घरी न येता त्या गुरुजींकडे जा. तुला मी सांगितलं होतं ना की सगळ्यांची जन्मवेळ आणि जन्मतारखा ऑफिसमधल्या एम्प्लॉईजच्या ठेवायच्यात म्हणूनच तुला मी सांगितलं होतं. त्यावेळेला मग आता ती म्हणते की
चालेल, जमेल ना तुला? आणि तू तुझ्या आजीसाठी एवढंही करायला तयार नाहीस का? आणि ती मुद्दाम अस्व घालण्याची नाटक करू लागते. तेव्हा अर्णव म्हणतो की हो आजी, ठीक आहे, चालेल, मी जातो. असं म्हणून आता तो फोन ठेवतो आणि आजीचं काम झालेलं असतं. म्हणून आजी आता खूपच खुश असते आणि अर्णवही आता विचार करत उभा असतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरीच्या घरी सगळे मीडियावाले परत आलेले असतात आणि त्यावेळेला तिची पुन्हा बदनामी केली जात असते आणि तिला म्हणतात की हे सगळं करताना तुला जराही लाज वाटली नाही का? स्वतःच्या चारित्र्याबरोबर असं करताना जराही काही वाटलं नाही? तुमच्या घरातले आणि हे सगळं असं कसं करतात? आणि तुमच्यासारख्याच मुलगी असतात ना, त्या आजकालच्या समाजाला काळीमा लावतात आणि तुम्ही जे काही करताना त्यामुळे इतर मुलींची बदनामी होत असते. म्हणूनच आता तुम्हाला आम्ही सोडणार नाही. असं म्हणून आता काही माणसं हे ईश्वरीवर दगडफेक करतात आणि त्याच वेळेला तिथे अर्णव येतो आणि अर्णव त्या दगड उचलतो आणि दगड तो झेलतो आणि स्वतःच्याच हातात धरतो. ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहिलेली असते. अर्णव हा ईश्वरीशी सगळे जो कोण असे वागतायत त्यामुळे त्याला खूपच राग येत असतो आणि तो आता रागाने बघत असतो. त्यावेळेला ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्णव म्हणतो की हे काय चाललं आहे तुमचं? तुम्ही हे जे सगळं काही करताय ते चुकतं आहे, हे तुम्हाला कळतं आहे का? नाही म्हणजे एखाद्या शरीफ मुलीच्या मागे तुम्ही असे कसे लागू शकता? ती हे सगळं चांगलं करत असताना तुम्ही तिच्या विरोधात असं नाव कसं वाईट करू शकता? आणि आणखी एक, एखाद्या मुलीबद्दल काहीही माहिती नसताना, ती सिच्युएशन कळलेली नसताना तुम्ही एखाद्या मुलीला बदनाम कसं काय करू शकता? हे तुम्हाला तिच्याबद्दल जर काही माहीत नसेल तर तुम्ही तिच्याबद्दल अजिबात काही बोलू नका. तिची बदनामी पण करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे? असं आता तो तिला विचारतो आणि त्याच वेळेला मग आता म्हणतो की नाही, काही झालं तरीही त्यांना मी आता काही होऊ देणार नाही. आता मी लक्षात ठेव काय काय करून ते, असं म्हणून तो सगळ्यांसमोर आता तिची बाजू घेतो. परंतु लावण्य पण आलेली असते. लावण्य म्हणते की ईश्वरी, तुला माहिती आहे का की हे सगळं काय घडतंय ते? हे सगळं जे काही करतोय ना ते AR करतोय. या लोकांना बोलवण्याचे काम आणि ते सगळं बातम्या पुरवण्याचं काम हे ARचंच आहे. नाहीतर हे सगळं कसं घडलं असतं? AR ना हे सगळं मुद्दाम घडवून आणतो. हे सगळे जे ऑफिसचे पुरावे आहेत ना, हे सगळे पुरावे देखील ARनेच त्यांना दिले होते आणि त्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे. खरं तर AR मुद्दाम करतोय स्वतःसाठी, स्वतःच्या इमेजसाठी आणि तुला तो बदनाम करण्याचं काम करतोय. असं लावण्य आता ईश्वरीच्या मनात त्या अर्णवविषयी राग पेरत असते आणि ईश्वरी बघत असते. आता नेमकं ईश्वरीला अर्णवला विचारल्यानंतर खरं सत्य समजणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.